नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार, नागराज हा सुमनला वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. मग तिला तो बेशुद्ध अवस्थेमध्ये उचलून त्याच्या दुसऱ्या ठिकाणावरती घेऊन गेलेला असतो आणि तिथे नेऊन मग तो तिला बांधून ठेवण्याचा विचार करतो आणि अजून त्याला महिपतलाही घेऊन यायचा आहे. आधीही तो सुमनला नेऊन ठेवतो. सुमनला खुर्चीत व्यवस्थितपणे बांधून वगैरे ठेवलेलं असतं. रुमालाला ते बेशुद्ध करण्याचं औषध वारंवार तो लावून तिच्या तोंडालाही लावतो, जेणेकरून ती उठू नये, ती बेशुद्ध अवस्थेतच राहावी म्हणून तो प्रयत्न करतो. इतका थकलेला असतो आणि त्याचा संताप होत असतो. अजूनही प्रिया आलेली नाही मदत करण्यासाठी. बाहेर पोलिसांचा आणि अर्जुन सायलीचा ताफा जर आला तर काय करायचं, तो घाबरलेला असतो. आणि बघता बघता अर्जुन सायली त्या दिशेने आता लोकेशनच्या निघालेले असतात. त्यांना गॅरेज दिसतंय, गॅरेजच्या अवतीभोवती सगळं सामान दिसतंय. गॅरेज कितीतरी दिवसाचं बंद पडलेलं अशा अवस्थेतलं आहे, जुनं पुराणं. आणि हे सगळं पाहून इथे कोणी कशाला येईल. पण जर सुमन काकू नागराज काकांचा पाठलाग करत आले असेल तर सांगता येत नाही. अगोदरही ती अशा ठिकाणी गेली होती. इथे महिपतची आता हलवण्याची वेळ आलेली आहे. महिपतचे पाय सोडून नागराज त्याला उठवून चालण्यासाठी म्हणत असतो, पण तो आरडाओरडा करतो, मी कुठेही येणार नाही, मी सगळ्यांना पनवेलला सांगेल का मी इथे आहे. असं करत पुन्हा एकदा तो आरडाओरडा करायला लागल्यावर त्याच्या तोंडावरती महिपत रुमाल विशुद्ध करण्यासाठी टाकतो. इथे बाहेर आलेले असतात आता अर्जुन सायलीला पाहून खूप जास्त घाबरलेला असतो नागराज. बघता बघता ते इथपर्यंत पोचलेही. आता प्रियाला तो म्हणू लागतो की इतका वेळ कुठे होतीस, आता लवकरात लवकर याला हलवायला मला मदत कर. आणि त्याला हलवायच्या अगोदर त्याचा आरडाओरडा सुरू होतो. मी काही गप्प बसणाऱ्यातला नाही, मी जोरजोरात आरडाओरडा करेल. स्वतःला वाचवण्यासाठी महिपत खूप प्रयत्न करू लागतो. तिथून तो जागा बदलायला तयार नसतो. बाहेर आता महिपतला वाचवण्यासाठी बहुतेक पोलीस आणि अर्जुन पण आलेलाच आहे. जर सापडला महिपत तर आपलं काही खरं नाही, आपल्या तिघांचंही काही खरं नाही, अशी भीती आता नागराजाने प्रियाला वाटू लागते. तर प्रियाच्या डोक्यात आणखी एक प्लॅन येतो की तुम्ही याला इथे घेऊन बसा, मी ना पोलिसांचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आपल्याला वेळ मिळेल याला इथून बाहेर काढण्यासाठी. तो आरडाओरडा करतोय म्हटल्यावर त्याला बेशुद्ध करणं महत्त्वाचं आहे. तर प्रिया त्याच्या तोंडालाही बेशुद्ध करण्यासाठी रुमालाला औषध लावून तो रुमाल लावते. मग पोलीस गॅरेजच्या दिशेने निघालेले आहे हे पाहिल्यानंतर ती मागच्या दाराने येते आणि ती जोरजोरात वाचवा वाचवा अशी हाक मारू लागते. पोलीस आणि अर्जुन सायली विचार करत असतात की इथे तर सगळं बंद आहे आणि ते वाचवा वाचवा कोण ओरडू शकतं. मग ते इकडे तिकडे पाहू लागतात. प्रिया पाहते की हे आपल्या दिशेने येत आहेत, तर ती घाईघाईने वाचवा वाचवा म्हणत पळत सुटते आणि त्या आवाजाच्या दिशेने आता अर्जुन सायली आणि पोलीसही निघालेले असतात. ती पुढे पुढे आणि पोलीस मागे मागे. त्याच्यानंतर ती एका ढिगाऱ्याच्या पाठीमागे जाऊन लपते आणि पोलीस मग तो आवाज कोणत्या दिशेने येत होता म्हणून चाहूल घेत असतात. इकडे तिकडे शोधाशोध सुरू केलेली असते. त्याच गोष्टीच्या संधीचा फायदा घेऊन प्रिया तिथून पुन्हा एकदा फरार होते आणि प्रिया इकडे नागराजला मदत करण्यासाठी आलेली असते. ह्या ठिकाणी तुम्ही आणून ठेवले, अरे दुसरी जागा तर निवडायची ना थोडीशी लांबची, किती जवळ आहे ते स्थान आणि हे स्थान. तर नागराज म्हणतो आता मला काही सुचत नाही, मी घाईघाईने त्यांना आता इथे आणले. पण प्रिया म्हणत असते हे चुकीची जागा आहे. जर इथे महिपतची माणसं आली, त्यांना जर कळलं ना महिपत इथे, तर महिपतला 1 मिनटंही ते लावणार नाही सोडवण्यासाठी. आणि महिपत जर सुटला तर तुमचं माझं सगळ्यांची भांडी पितळं उघडी पडणार. काय करायचं पण आता पर्याय नाही. आता महिपतला या ठिकाणी शिफ्ट करावंच लागेल. इकडे मात्र आता अस्मिताला खूपच त्रास होत असतो तिच्या नवऱ्याचा वागण्याचा. नवरा तिला नकोसं झाला आहे, पण तरीही तो सारखा समोरासमोर येत असतो. तर कल्पना तिला म्हणत असते मी तुला खायला काहीतरी घेऊन येते किचनमधून, तू तोपर्यंत बेडरूममध्ये जाऊन बस. असं म्हणून ती किचनमध्ये जाते. अस्मिता रूममध्ये येते तर पाहते काय तिच्या नवऱ्याला बाहेर निघून जा काय ते सांगितलं होतं सामान घेऊन, तरीही तो गेलेला नाही. तर ती म्हणते तुला सांगितलं किती वेळा सांगायचं, मला तू माझ्या खोलीमध्ये नको आहेस, तू तुझं सामान गेस्ट रूममध्ये शिफ्ट कर आणि तू माझ्यासमोर येण्याचा प्रयत्न करू नको. मला विसरायला होतच नाही, तू माझ्याशी चिटिंग केली आहे. मला सांगितलं की तू दिल्लीला चालला आहे सेमिनारसाठी आणि निघालास कुठे, मुंबईमध्येच ना, आणि तेही तुला मी माझ्या डोळ्यांनी पाहिले एका मुलीसोबत तिच्याशी बोलताना. तर तो म्हणतो प्लीज माझं ऐकून घे, मी काय सांगतोय, तू अशी त्रास करून घेऊ नको. तर ती म्हणत असते सोड मला तुझ्याशी बोलायचं नाही. असं करता करता त्याचा जोरात धक्का अस्मिताला लागतो. अस्मिता खाली पडते आणि तिच्या डोक्याला खुर्ची लागते. त्याच्यानंतरची ती चक्कर आल्यासारखं होऊन चक्कर येऊन बेशुद्ध होते.
कल्पनाने हे सगळं पाहिलेलं असतं. कल्पना त्या जावयावरती रागावू लागते की तुला मी सांगितलं नाही इथे येऊ नको, बाहेर जा म्हणून, तरीही तू इथेच काय येतोय. तर ती पाणी मागू लागते, तर तो पाणी देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या हातातनं पाणी घेऊन कल्पना अस्मिताला देत असते, तर अस्मिता पुन्हा एकदा बेशुद्ध होऊन जाते. मग ती जावयाला इथून बाहेर निघून जा सांगते आणि नवऱ्याला बोलवते. प्रताप तिथे आल्यानंतर विचारू लागतो काय झालं. कल्पना सगळी घडलेली हकीकत सांगतो. अस्मिता आता बेशुद्ध अवस्थेत आहे हे पाहिल्यानंतर सगळेजण घाबरतात. अश्विनला फोन करून बोलवलं जातं. अश्विननी आयडिया दिलेली असते की तोपर्यंत तिला निंबू पाणी पाजून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करा, मी पोचतच आहे. लगेचच कल्पना म्हणते की मी आलेच, निंबू पाणी बनवून अस्मितासाठी आणते. ती लगेच घाईघाईने किचनच्या दिशेने गेलेली असते. प्रताप तोपर्यंत अस्मिताशी बोलण्याचा, तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे अर्जुन सायलीची लढाई तर चालूच आहे. आता हा बाईचा जो आवाज आला होता तो ह्या दिशेने आला आणि आपल्याला अगोदर जो आवाज आला तो पुरुषाचा होता. म्हणजे इथे पुरुष आणि महिला दोन व्यक्ती आहे आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. बहुतेक त्या गॅरेजमध्येच त्या ठिकाणी कोणाला तरी डांबून ठेवलेलं असेल, आपल्याला मदत करायला हवी असं म्हणत लगेच सायली अर्जुन त्या दिशेने चला, तिथे कोणीतरी असू शकतं, सुमन काकू 100% असू शकतात असं म्हणत तिकडे गॅरेजकडे सगळेजण धावू लागतात. इकडे मात्र घरात लगबग चालू असते. आजीला किचनमध्ये काय चाललंय माहितीच नाही. आजी म्हणत असते की प्रिया कुठे गेली चकमा देऊन, मला म्हणे मी चपात्या करते आणि गायब झाली ही मुलगी. तितक्यातच कल्पना तिथे घाईघाईने येते. निंबू पाणी बनवण्यासाठी ग्लास, निंबू सगळं काही घाई गडबडीत घेत असते. तर तिला आता आजी विचारू लागतात काय झालं आहे. तर ती सांगू लागते की अस्मिताला धाप लागली आणि त्याच्यानंतर ती चक्कर येऊन पडली. सकाळपासून तिने काही खाल्लेलं नाही. ती संताप करून घेते स्वतःचा. तिचा नवरा आहेच तिला त्रास द्यायला, तिला नको येतो डोळ्यासमोर तरी तो सारखा येतो. आजी म्हणते मी ना अस्मिताजवळ जाऊन बघते, तू ये पाठीमागून निंबू पाणी घेऊन. इकडे मैपताने सुमन त्या ठिकाणी शिफ्ट केल्यानंतर आता मोठा दीर्घ श्वास नागराज घेऊ लागतो. तर प्रिया म्हणू लागते काका काय अवस्था करून ठेवली रे तुझ्या बायकोची तू. तर तो म्हणतो प्लीज आता मला ना अक्कल शिकवू नको, तुला बांधायला सांगितले आणि तिला व्यवस्थित करकोचून बांध, ती सुटली नाही पाहिजे इथून, व्यवस्थित बांधून ठेव. आणि त्याच वेळेला ती बांधत असताना इथे पुन्हा शुद्धीवर येते सुमन शुद्धीवर येता डोळे खोलून पाहते तर काय प्रियासारखा चेहरा तिला दिसू लागतो. पटकन नागराज तिला म्हणू लागतो ती शुद्धीवर येते, पटकन चेहरा लपव. मग ती चेहऱ्यावरचा मास्क पुन्हा लावते आणि रुमालाने पुन्हा एकदा तिला बेशुद्ध करून टाकतात. इकडे दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत बांधून करकोचून ठेवलेलं असतं नागराज आणि प्रियाने. अस्मिताची अवस्था पाहण्यासाठी आजी रूममध्ये येते. बिचारीची एवढी अवस्था खराब कशी झाली. ती थोडीशी शुद्धीवर येते आणि थोड्या वेळाने पुन्हा एकदा बेशुद्ध होऊन जाते. तिला निंबू पाणी बनवून कल्पनाने आणि आजीने आणलेलं असतं. तिला पाजण्यासाठी ग्लास पुढे करता क्षणी ती पुन्हा एकदा बेशुद्ध होऊन गेलेली असते. एक थेंबही तिच्या पोटात गेलेला नसतो. तिची असली अवस्था पाहून आता कल्पना वगैरे सगळेजण घाबरतात. अश्विन तिथे येतो. अश्विन तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. अश्विन आता म्हणू लागतो की हिने बहुतेक खूपच टेन्शन घेतलंय, हिची अवस्था आता आपल्याला खूपच वाईट दिसते, तर तिला आरामाची गरज आहे, तिला नको असणाऱ्या गोष्टी, तिला होणारा त्रास आता आपल्याला टाळता आला पाहिजे. ती जर म्हणते तिचा नवरा तिला नको आहे, त्याच्यामुळे तिला त्रास होतोय, तर आपण त्याला आता घराच्या बाहेरच काढूया. अस्मिताई तुला काय वाटतं. तर अस्मिताई पण ह्या गोष्टीला होकार देते. कल्पना आणि प्रताप फार संतापलेले असतात की आपल्या मुलीची असली अवस्था झाली त्या माणसामुळे. अर्जुन सायली गॅरेजच्या आतमध्ये गेलेले असतात. तिथे त्यांना 2 खुर्च्या, दोरखंड आणि अशा काही गोष्टी सापडतात ज्या संशयास्पद आहे. म्हणजे ह्या 2 खुर्च्यांमध्ये कोणाला तरी बांधून ठेवलेलं होतं आणि इथे दोरखंडही आहे, बहुतेक त्यानेच त्यांना दोरीने बांधून पण ठेवलं असावं. त्यात इकडे तिकडे आणखी बघाबघ केल्यानंतर लगेच एक कागद सापडतो. त्या कागदाला तेलकटपणा असतो. ते तेलकट कागद म्हणजे काहीतरी खायला वस्तू आणलेली असेल आणि सायली लगेच निरखून पाहू लागते. तिला त्या पेपरवरती तारीख दिसते. तारीख तर कालची आहे, म्हणजे आजच कोणतरी खायला काहीतरी वस्तू आणली असेल ह्या पेपरमध्ये गुंडाळून. आता 100% इथे सुमन काकूलाच ठेवलं गेलेलं होतं, तिला किडनॅप केलेलं आहे कोणीतरी, हे आता क्लिअर झालेलं आहे पोलीस आणि सायली अर्जुन यांच्यासमोर. तिला मदतीची गरज आहे, तिला मदत कशी करावी, इथूनच कोणतरी तिला हलवलेलं पण दिसते. तर आता पोलीस पण विचारात पडत आहेत का आता हे सगळं प्रकरण कोणी केलं असेल आणि कुठे शिफ्ट केलं असेल तिला, म्हणून शोध सुरू झालेली असते. बघता बघता दुसऱ्या दिवशी नागराजला एक कॉल येतो. त्याच्यावर महिपत त्याला नागराज न म्हणता गांडूळ असं म्हणतो. तर तो म्हणतो महिपत. तर महिपत म्हणतो हो मीच, सुटलोय मी तुझ्या कचट्यातून, आता तुझी काही खेर नाही असं म्हणत त्याला तो धमकवू लागतो.
नागराजला मात्र आता काटा फुटलेला आहे. महिपत सुटला आहे म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले काटातून नागराजचाच काढणार. इथे आता अस्मिता चक्कर येऊन पडली आहे. एवढं घरी प्रकरण घडलं आहे हे सगळी हकीकत कल्पनाने अर्जुन आणि सायलीला सांगितली आहे. लवकरात लवकर घरी या, घरात अस्मिताची तब्येत खराब झाल्यामुळे अवस्था खूप बेकार आहे हे सगळं कळल्या अर्जुन म्हणतो हो आम्ही निघतच आहेत. मग ते तिथून निघतात घाईघाईने. प्रताप मात्र आता संतापला आहे. त्याला तो जावई नको आहे घरामध्ये, कारण इतका त्रास त्याच्यामुळे इथे आपल्या मुलीला होतो आहे. तर अस्मिताला त्रास देणाऱ्या व्यक्तीला मी घरात ठेवणार नाही असं प्रतापचं म्हणणं असतं. आणि तो म्हणू लागतो की आता खूप झालं, आता तू माझ्या समोर नको आहे. मला माझ्या मुलीचा जीवाला जर काही झालं तर मी इतकं बघेल का तुला चांगली कठोरातली कठोर शिक्षा मिळावी. तुला जेलमध्ये टाकताना मला काहीही वाटणार नाही. तुला जेलमध्ये टाकण्यासाठी मी मागे पुढेही पाहणार नाही. माझ्या मुलीचा आयुष्याचा खेळ केलास तू. हे सगळं बोलल्यानंतर प्रताप आता जावयाला धक्के देत देत घराच्या बाहेर काढतो. आणि जावई आता पुढे काय निर्णय घेतोय, साक्षीकडे जायचं की साक्षीजवळ राहायचं, हे सगळं पाहायला आपल्याला मिळणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.